अंगावर अशा गांद्या उठायच्या आणि जास्त वाचका यायचा, रात्री झोप येत नसं आणि ॲसिडिटी होती आणि जेवणसुद्धा म्हणजे असं पचत नव्हतं। बऱ्याच हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केले पण मला काही तेवढं हे नाही आलं। आयुर्वेदिकचं औषधं खाल्ल्यामुळे की गांध्यांचा आणि वाचक्याचा म्हणजे प्रश्नच राहिला नाही आणि तिसऱ्या महिन्याच्या खाल्यानंतर तर एकदमच फरक पडला का अंगावर अजिबात गांधे येईन आणि वाचका येईन, इतकं मला मोकळं वाटायला लागलं बुवा असं। माझं नाव सोमनाथ तुकाराम बोडके, राहणार सोनगिरी, सिन्नर तालुका। माझे वय जवळजवळ 65। मला अंगावर अशा गांद्या उठायच्या आणि जास्त वाचका यायचा, जास्त म्हणजे एकदम तकलीफ जास्त होती आणि ॲसिडिटी होती आणि जेवणसुद्धा म्हणजे असं पचत नव्हतं, पचन होत नव्हतं। आधी मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केले पण मला काही तेवढं हे नाही आलं। नंतर मग मुलाला रोहित ते आयुर्वेदचा नंबर मिळाला आणि नंतर मी इकडं आलो। इकडे आल्यानंतर माझं डॉक्टरांशी बोलणं झालं, त्यांनी मला विचारलं काय होतं काय नाही ते सांगितलं आणि मग मी त्यांना माझं जे दुखणं होतं ते सांगितलं का अंगावर गांद्या उठायच्या, वचका यायचा, रात्री झोप येत नसं। मग त्यांनी मला ते गोळ्या औषधं लगेच चालू केले। मग मी जवळजवळ हे 3 महिने पहिल्यांदा केले आणि 3-4 महिन्यात मला हे आयुर्वेदिकचं औषधं खाल्ल्यामुळे इतका फरक पडला की गांध्यांचा आणि वाचक्याचा म्हणजे प्रश्नच राहिला नाही। नाहीतर मला तासभर नुसता अंगाला वाचका यायचा, पण तो सर्व एकदम क्लिअर झाला आणि आता म्हणजे काही म्हणजे वाटतच नाही, इतकं मोकळं वाटत आहे आणि एकदम व्यवस्थित वाटत आहे। तर माझा 3 महिन्याच्या आतच म्हणजे कोर्स होता, तर दर महिन्याला येऊन ते औषधं नेले पण दुसऱ्या महिन्यापर्यंत एकदम थोडा फरक पडत गेला आणि तिसऱ्या महिन्याच्या खाल्यानंतर तर एकदमच फरक पडला का अंगावर अजिबात गांधे येईन आणि वाचका येईन। तर मला जो खोकला येत होता तो सुद्धा बंद झाला आणि जे अन्न पचन होत नव्हतं, असे पोट फुगायचे आणि नंतर मला व्यवस्थित शौचालासुद्धा व्यवस्थित व्हायला लागली आहे आणि सर्व काही एकदम इतकं मोकळं झालं का मला एकदम त्या औषधाने एकदम फरक पडला। पोटसुद्धा एकदम साफ होत सुटलं आणि इतकं मला मोकळं वाटायला लागलं बुवा असं। रोहित ते आयुर्वेदचे आणि त्या टीमचे सर्वांचे मी आभार मानतो।